ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप. चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केलासे गौरव. भवार नवे नाव उभारिली श्रवणाचे मिसे बैसावे येऊणी. श्रवणाचे मिसे बैसावे येऊणी साम्राज्य भुवने सुखी नांदे. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी उभी अनुभवावी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु. म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी मावळवीत विश्वाभासु. नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकासु. वंदु आता पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. चरण संततिया. दोसरे चरण संतातिया. दोसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेणे निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. दरवर्षीप्रमाणे चालत आलेला हा नाम महोत्सव होय की नाही. साधना करत असताना आमचे गुरुजी नेहमी सांगायचे साधना करत असताना दीर्घकालानं करावी. साधना करत असताना दीर्घकालानं करावी. ओ साधना करताना श्रद्धेनं करावी आणि साधना करताना सातत्यानं म्हणजे शुद्ध मराठीमध्ये कंटिन्युअसली करावी. विठ्ठल विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्याने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून मानवी जीवनामध्ये साधना दीर्घकालानं केली पाहिजे. साधना श्रद्धेनं केली पाहिजे. भगवान लिहितात श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयंतेंद्रिया. म्हणून श्रद्धा मनाला ज्ञान प्राप्त होत असतं.
आणि मानवी जीवनामध्ये ज्ञानाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. भगवान लिहितात, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानोबारे लिहितात, पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे. पंडू कुमारा, ज्ञानाची पवित्रता ज्ञानीच आते. ओ काय लिहितात महाराज, आहे की नाही, अमृताची चवी निवडी जे ते दुधाची हे ते अमृताची सारखी म्हणजे तैसे ज्ञान हे उपमे जे ज्ञानेशीची. म्हणून मानवी जीवनामध्ये ज्ञानाची साधना करणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या गावामध्ये फार दीर्घकालानं मी पत्रिकेमध्ये वाचलंय की सातत्यानं कंटिन्युअसली की नाही हा कार्यक्रम म्हणजे 91वा कार्यक्रम आहे. की नाही, म्हणजे ओळीनं हा 91 कार्यक्रमाचं वर्ष आहे. म्हणजे साधनेला दीर्घकाल आहे आणि महापुरुषाची पुण्यतिथी आहे. महापुरुषाची पुण्यतिथी का साजरी करायची त्याचं कारण आहे. ज्ञानोबारा लिहितात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलेच मुक्तता का दीपे दिशे पाहता आपली वस्तू तैसे हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता किवसावे मनोनी वानावे गावे तेची सदा पुण्यवंत भावे. हे पुण्यवंत भावे, हे पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेता सज्जनाचे नावे, 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 घेता सज्जनाचे नावे. पुण्यवंत भावे, घेता सज्जना. जय हो जय हो. घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे. घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महालाभ भोगासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव तुका म्हणे पापे जाती सखाराम महाराजांच्या जपे. आज सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. म्हणून तर तुका म्हणे पापे जाती ज्ञानोबारायाच्या रूपे. ज्ञानोबारायचं नाव घेतल्यानंतर पाप राहत नाही. वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप. माझ्या बोलण्याचा इतर अरे जेवढी ज्ञानोबारा आहे की नाही, जेवढी भगवंताच्या नामामध्ये शक्ती, जेवढं भगवंताच्या नावामध्ये सामर्थ्य, तेवढंच सामर्थ्य सखाराम महाराजांच्या नावामध्ये, ज्ञानोबारायांच्या नावामध्ये आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या नावामध्ये तेवढंच सामर्थ्य. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज अत्यंत अशा प्रकारचा आनंदाचा दिवस आहे आपल्या गावामध्ये. ज्ञानोबारायांचं कैवल्य साम्राज्य आहे की नाही. ज्ञानोबाराय म्हणजे साहित्यामध्ये ज्ञान ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. ज्ञानोबाराय म्हणजे काय, ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब एरवी माणूसपण हे भांब लौकिक भागू. अरे ज्या ज्ञानोबारायाबद्दल भगवान म्हणत असतील आम्हा तया परस्परे, ऐका भगवान सांगतात आम्हा तया परस्परे बाहेर नामाची अंतरे अंतुवट वस्तू विचारे मी ते चिते. भगवान सांगत असतील अरे ज्ञानोबारायाबद्दल, ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझे ठाई आणि मी तयांच्या ठाई समग्र वसे. ज्ञानोबारा लिहितात सविस्तर वटत्व जैसे बीज कनिके माझी असे. म्हणून त्या ज्ञानोबारायांचा हा ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा काल पार पडला कार्तिक वद्य त्रयोदशी. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैसावया. काय प्रसंग आहे, किती विरह अनुराग आहे. म्हणून कालच्या प्रसंगामध्ये माझं काय भाग्य होतं, ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याचं मला काल कीर्तन करण्याचा योग आला आणि त्याची जी एनर्जी, ती एनर्जी माझी आणखीन लॉस झाली नाही.
ती एनर्जी आणखीन वाढली गेलेली. म्हणजे ती एनर्जी कायम असल्यामुळं मला असं वाटलं की आजही ज्ञानोबारायचं चिंतन करावं. विठ्ठल नियमच आहे ना बाबा. हो नियमच आहे. खादलेचे खावे वाटे, भेटले भेटे आवडे. काल ज्ञानोबारायांचं वर्णन केलं आहे की नाही. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट. हो त्यांचं वर्णन केलं आहे की नाही. काय बांधल्या पेटीचा सुटला शियाळा, तर रानोमाळ झाले जैशी. अशा प्रकारचे ज्ञानोबारायांचं समाधी सोहळ्याचं वर्णन करत असताना हृदय झजावत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून कालचीच उर्मी शिल्लक असल्यामुळं आजही असं वाटलं की ज्ञानोबारायांचंच वर्णन करावं मानवी जीवनामध्ये. आहे की नाही. ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना पहा तुम्ही. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हेतू कले साचा सरीसे, आधीची विवेकाची गोठी. वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठे, आणि भक्तराज किरीटी परिसतासे. म्हणून आपल्या गावामध्ये संतांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये सगळं गाव सामील होत आहे की नाही. एकट्याचा नोहे खेळ, मनोनी मेळ जमविला तुम्ही आम्ही. खेळी मिळे गदारोळी आनंदे. म्हणून तर आहे. आणि हे आज असं वातावरण आहे ध्यानाचं. आजच्या वातावरणामध्ये ग्रेट एक्साइटमेंट आहे. ग्रेट म्हणजे उत्सुकता किती आहे बघा ना. उत्सुकता एवढी आहे. आणि कोणत्याही कार्याला असं शुद्ध मराठीमध्ये म्हणतात वेल बिगन इज हाफ डन. ज्याची चांगली सुरुवात असते समजा जावं ते अर्ध कामच झालं. जर मॅचची सुरुवात षटकारानं झाली तर समजायचं स्ट्राईक रेट बरोबर मेंटेन केले जाणार आहे. विठ्ठल अलीकडच्या काळामध्ये की नाही मला हे माहित आहे म्हणून मी सांगत नाही. तुम्हाला आवडतं. आणि वाहतं वारं हे क्रिकेटचं आहे की नाही. जर रोहित शर्मा आणि शुभमन गिल सारखा जर स्ट्राईक रेटला असेल तर त्याच्यामध्ये वेल बिगन इज हाफ डन न व्हायला काय झालं. तशा प्रकारे आपल्या सप्ताहाची सुरुवातच सखाराम महाराजांची पुण्यतिथी आणि ज्ञानोबारायची पुण्यतिथी असल्यावर या सप्ताहाला अत्यंत उत्तुंग अवस्था येते. त्याच्यामध्ये नवल काय. विठ्ठल म्हणून आज सेवेकरता निवडलेला अभंग. आज सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. आणि संतांचं वर्णन करत असताना आमचे गुरुजी नेहमी सांगायचे 2 प्रकारानं केल्या जातं. संतांचं वर्णन 2 प्रकारानं केलं जातं. एक त्यांचं कार्यात्मक वर्णन म्हणतात आणि एकाला स्वरूपात्मक वर्णन म्हणतात. जे ज्ञानोबारायांनी त्या आपल्या याच्यामध्ये लिहिले मंगलाचरणामध्ये केलेलं आहे. ज्ञानोबाराय लिहितात स्वरूपात्मक वर्णन कसं केलं जातं. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरन तुर्या लालन नीला. ज्ञानोबाराय सुंदर लिहितात. अहो जगदखिल पालना मंगळमणी निधाना स्वजन वन चंदना आराध्य लिंगा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. हे ज्ञानोबारायनेच लिहू जाना. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा. श्रुती सार समुद्रा मनमथ मनमथा. अहो स्वभाव सुभव भाजना. ठीक नाही. म्हणून ज्ञानोबाराय जे वर्णन करतात म्हणजे शुद्ध ब्रह्माचं जे वर्णन आहे ते संतांच्या स्वरूपात्मक वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय तेच वर्णन करतात. कायवानु आता न पुरे हे वाणी न पुरे हे वाणी. कायवानो आता न पुरे हे वाणी न पुरे हे वाणी. कायवानु आता न पुरे हे वाणी न पुरे हे वाणी. कायवानो आता न पुरे हे वाणी न पुरे हे वाणी. मस्तक
मस्तक चरणी मस्तक चरणी ठेवी तसे काय वानू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे मस्तक चरणी ठेवी तसे कायवान आता न पुरे वाणे मस्तक चरणी ठेवी तसे मस्तक चरणी ठेवी काय म्हणतात महाराज? काय वानू आता न पुरे हे वाणी, काय वानू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये 15.5 या रजतवणी तैसे स्तुतीचे मेळवणी उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. हे ज्ञानोबराय जे वर्णन करतात ते संतांचं स्वरूपात्मक वर्णन आहे आणि संतांचं जे कार्यात्मक जे वर्णन आहे काही नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विते परोपकार, देह कष्टवृत्ती परोपकारी, देह कष्टवृत्ती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टवृत्ती परोपकारी, जगाच्या परोपकारी, देह कष्टवृत्ती परोपकारी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टवृत्ती परोपकारी, देह कष्टवृत्ती परोपकारी, देह कष्टवृत्ती परोपकारी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविते परोपकार. हे जे ज्ञानोबराय वर्णन करतात किंवा संत तुकाराम महाराज वर्णन करतात हे संतांचं कार्यात्मक वर्णन आहे. हो, संतांचं कार्यात्मक वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला लिहिले मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाजिनी विकासो वंदो आता जो अविद्या रते रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदनी करी ज्ञानिया सोबोधचा जेने विवेकतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिते देहंतीचे अभिसाळे जीव पक्षी का लिंग देह कमळाचा पोटी वेचू तया चिद्भ्रमराचा का बंदी मोक्ष जयाचा निदेला होय. म्हणून तर चक्रवाकाचे मथून तया सामरस्याचे समाधान भोगवी जो चिद गगन भुवन दिवा. हे संतांचं कार्य आहे. विठ्ठल 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 म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा ज्ञानोबरांचं वर्णन करणारा. आणि वर्णन 2 प्रकारानं केलं जातं. एक त्यांच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं हो, आणि एक त्यांच्या कार्याचं वर्णन केलं जातं. मी नेहमी सांगत असतो आपण फार मोठे भाग्यवान आहोत हो. आपलं पहिलं भाग्य आपण भारत देशामध्ये जन्माला आलो हो. आपलं पहिलं भाग्य आपण भारत देशामध्ये जन्माला आलो ज्या देशाचं नावच आहे भारत. भा माने ज्ञान. भा या शब्दाचा अर्थ ज्ञान आणि रत म्हणजे ज्या देशातले माणसं ज्या देशातले नागरिक आत्मज्ञानामध्ये रममान होतात त्या देशाचं नाव आहे भारत. आणि भारत म्हटलं की भारत माता की जय म्हटलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विचार करा. आपलं पहिलं भाग्य आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. अरे ज्या देशाला आपण म्हणतो सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. सगळ्यामध्ये भारत देश अशा प्रकारचा श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. आजही सगळ्या पाश्चात्य लोकांचं लक्ष भारतीय तत्वज्ञानाकडे लागलेलं आहे. भारताचं तत्वज्ञान अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं आहे की नाही. उपनिषदाचं तत्वज्ञान आहे, ब्रह्मसूत्राचं ज्ञान आहे, वेदाचं ज्ञान आहे. म्हणून तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणे मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. म्हणून तर आहे. आणि आपला वारकरी संप्रदाय त्या तत्वज्ञानानुसार चालणारा संप्रदाय आहे. विठ्ठल म्हणून
आपलं पहिलं भाग्य आपण भारत देशामध्ये जन्माला आलो आणि आपल्या देशाला भारत माता म्हणतात ना. तेव्हा तुम्ही असं कधी ऐकलंय का इंग्लंड माता हे, बांगलादेश माता हे, पाकिस्तान माता? ते तर नाहीच नाही रे बाप्पा. आखिर बाप तो बाप ही होता है. हो, म्हणून तर आहे भारत माता म्हणतात. इंग्लंड माता कोणी म्हणत नाही, जर्मनी माता म्हणत नाही, है की नाही, मदर इंडिया. म्हणून आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो त्या देशाची परंपरा उत्तुंग अशा प्रकारची परंपरा आहे. आपल्या देशाला पहिल्यांदा आचार्य परंपरा आहे. हो, आपल्या देशामध्ये पतिव्रतेची परंपरा आहे की नाही. अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, सीता, तारा. पण एवढं म्हणायचं नाही त्यात एक माझं रांडरू धरा असं म्हणायचं नाही. विठ्ठल विठ्ठल भारत देशामध्ये की नाही आचार्य परंपरा पाहायला मिळते, ऋषीमुनींची परंपरा पाहायला मिळते. आपलं कधी न कधी आपलं जे मूळ ओरिजिन आहे कुठेतरी आपण कोणत्या तरी ऋषीच्या मुळाशी जोडलेलो आहोत. कोणाचं कश्यप गोत्र आहे, कोणाचं वशिष्ठ गोत्र आहे. मूळ आपण ऋषी मुनींची संतान आहोत. अलीकडच्या काळामध्ये एक डार्विन नावाचा शास्त्रज्ञ त्यानं एक अशा प्रकारचा सिद्धांत मांडला होता की माकडापासून मानव निर्माण झाला. आम्ही म्हणत असतो तुझे पूर्वज माकडच असतील आणि त्या माकडापासून तुम्ही मानव झालेले असतात. पण आम्ही माकडापासून तयार झालेलो नाहीत, आम्ही ऋषी मुनींची संतान आहोत. विठ्ठल 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 प्रत्येकाच्या घराण्याचा मूळ पुरुष कोणीतरी ऋषीमुनी आहे. म्हणून आपण ऋषीमुनींची संतान आहोत, है की नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये आचार्य परंपरा, आपल्या देशामध्ये पतिव्रतेची परंपरा पाहायला मिळते. आपल्या देशामध्ये राज परंपरा पाहायला मिळते. राज परंपरा म्हणजे 5 वर्षाला पाय उतार होणारी मंत्री परंपरा नव. ओ, कोणती परंपरा? राज परंपरा. अरे आपल्या देशामध्ये शिबी राजासारखे राजे झाले. आपल्या देशामध्ये हरिश्चंद्रासारखे राजे झाले. ज्या हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये दिलेलं दान खरं करून दाखविलं. म्हणून तर झाले राम राज्य काय पुणे आमाजे, झाले राम राज्य काय पुणे आमाचे, झाले राम राज्य काय पुणे आमाचे, माझे धरणी धरी पिक गाई ओळाल्या माझे, पिके ओळाल्या धरणी धरी पिका गाई ओळाल्या माझे, धरणी धरी पिके ओळा गाय माझे, राज्य काय उन्हे आम्हाशी. आपल्या देशामध्ये रामासारखे राजे झाले. प्राण जाई पर वचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाई पर वचन न जाई, अशा प्रकारचे राजे आपल्या देशामध्ये झाले. म्हणून आपल्या देशाला राज परंपरा पाहायला मिळते. त्यानंतर आपल्या देशामध्ये भक्त परंपरा पाहायला मिळते आणि भक्त परंपरेनंतर संत परंपरा पाहायला मिळते. ज्ञानोबारायासारखे संत, जगद्गुरु तुकोबरायासारखे संत, वेदांचा तो अर्थ अमासीच ठावा, येरांनी वाहवा भारमाता, मने रामेश्वर सकळापासूनी गेला तो विमानी बैसुनिया, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्या गीतीय दिव्य लोकाशी नेली. अशा प्रकारचे जगद्गुरु तुकोबरायासारखे संत आपल्या देशामध्ये अवतीर्ण झाले. पवित्र तो कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र तो कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती,
तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून आपलं पहिलं भाग्य भारत देशामध्ये आलो. एक नाही, दुसरं भाग्य आपण संत मालिकेनंतर आलो. जर आपण जगद्गुरु तुकोबरायच्या नंतर जन्माला आलो नसतो, आपल्याला गाथा ऐकायला मिळालं नसतं, ज्ञानोबरायानंतर आमचा जन्म झाला नसता, तर आम्हाला ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली नसती. म्हणून तर साचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा उतरविते मंत्र अक्षरी. ज्ञानोबराया लिहितात, ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला की चितकळिका उजळली श्रीकृष्णी. म्हणून तर हे अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, एक नाही, जगामध्ये वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, जगामध्ये रामकृष्णारी सारखा मंत्र नाही, जगामध्ये तुकोबाराय ज्ञानोबाराय संत नाहीत, जगामध्ये परमात्मा पंढरीनाथासारखा देव नाही रे बाप्पा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या परमात्म्याबद्दल आपण म्हणतो, जो परमात्मा आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे पुराणासी वाड, श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका. म्हणून तर तुका म्हणे जाते सणकाधिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. म्हणून आपला संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. आपली इष्ट देवता परमात्मा पंढरीनाथ आहे. त्याचं औदार्य किती, तुझे औदार्य स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र, जे कैवल्याशे पवित्र वैरी आहे दिदले, तुवा सनकादिकाचे निमाणे, साविजे सौरसु दिधला पुतणी, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. म्हणून तर विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान सुरदाता. म्हणून भारतीय तत्वज्ञान आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अत्यंत, त्याची जी शुद्ध मराठीमध्ये सांगायची म्हणजे त्याची डेप्थ. डेप्थ म्हणजे खोली. असेल काय झालं डेप्थ, कारण संस्कार आहेत. मी 35 वर्ष इंग्रजी शिकवलेलं असल्यामुळे ती डेप्थ आली. जसं तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे नेनू युक्तीची ते खोली. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय तुमच्या ज्ञानाची डेप्थ, म्हणजे आम्हाला तळ आणखीन गटला नाही. तशा प्रकारे आपल्या ज्ञानाचा तळ जगामध्ये कोणत्याच संस्कृतीला आणखीन सापडला नाही. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल आणि जगातल्या ऐका, जगातल्या कोणत्याही माणसाला जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्याला उपनिषदाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल, त्याला ब्रह्मसूत्राचं ज्ञानच प्राप्त करून घ्यावं लागेल. अरे त्याला गाथा ज्ञानेश्वरीच वाचावी लागेल. आपण एवढे मोठेचे आहोत, पण आपल्याला मोठेचे आहोत हे कळलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. विठ्ठल आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, सब सावकार के बेटे. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, अरे सब सावकार के बेटे, सबके पल्लों में है लाल, लेकिन आंखें खोल के नहीं देखते वही पापी चंडाल. हीरा पड़ा बाजार में धूल से लिपटा जाए, सज्जन तो उठा ले मूर्ख गोता खाए. और नेहमी सांगायचे आमचे गुरुजी, नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा, अपने को भूल तन में बाहर फिरे गंवारा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात मोठं मानवी जीवनातलं वैशिष्ट्य त्यानं ज्ञान प्राप्त करावं. ऐक नाही, हे नरा आत बघ जरा, तू जीव नव्हे हे माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. जाओ विठ्ठल विठ्ठल आत्मज्ञानाचा संदेश देणारे ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना या अभंगाचं जर आपण परिशीलन केलं तर या अभंगामध्ये 6 चरण आहेत. संपूर्ण अभंग थोडा 6 चरणाचा. आणि या पहिल्या चरणाच्या अर्ध्या चरणामध्ये ज्ञानोबारायच्या स्वरूपाचं वर्णन आहे आणि 5.5 चरणामध्ये ज्ञानोबारायच्या कार्याचं वर्णन आहे. असं आम्हाला कोणी सांगितलं होतं? विठ्ठल महाराज ओमनार परभणीकर यांनी. विठ्ठल विठ्ठल कारण ज्यांच्याकडे आपण काही अध्ययन केलेले असेल त्यांना आपण लपवता कामा नाही. आपल्या गावामध्ये काही काळापूर्वी, मागच्या काळामध्ये विठ्ठल महाराज ओमनवर परभणीकर आले होते
आणि त्या परभणीकर विठ्ठल महाराजाकडं माझं सर्व श्रवण झालं. आणि श्रवण झाल्यामुळं परंपराच आहे, साखरे परंपरा ध्यानात ठेवा. ज्ञानदानेक दक्षम प्रभावती क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत, म्हणून तर आम्ही नेहमी म्हणत असतो. आता आजकाल आम्हाला हे ऐकायला मिळतं, ध्यानात ठेवा. आमची कॉलर टाईट होती, आम्हाला माहित आहे. आम्ही चातुर्मासामध्ये राहताना आम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले, आम्ही परभणी म्हणलं की लोक म्हणायचे अरे बापरे, परभणी म्हणजे परभणीकर गुरुजी. म्हणून तर जगात जर्मनी आणि भारतात परभणी कशा करता, रंगनाथ महाराज परभणीकरांकरता. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगामध्ये भारतीय तत्वज्ञानासारखं तत्वज्ञान नाही. तत्वज्ञान अत्यंत अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. म्हणून ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या ज्ञानराज माझे योग्याचे माऊली, ज्ञानराज माझे योग्याचे माऊली, ज्ञानराज माझे योग्याचे माऊली, जय हो जय हो जय हो. ज्ञानराज माझे योग्याचे माऊली, 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 जननी गमवल्ले जननी गमवल्ले प्रगट केले गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, जननी गमवल्ले जननी गमवल्ले प्रगट केले गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. काय म्हणतात नामदेव महाराज की नाही, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. नामदेव महाराज ज्ञानोबरायला माझं म्हणतात. माझं म्हणताना मात्र आत्मीयता लागते. म्हणून तर हा भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे असं म्हणण्यामध्ये आत्मीयता लागते. ज्ञानोबरायला नामदेव महाराज म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानोबरायाबद्दल दादा महाराजांनी थोडासा लिहिले. दादा महाराज म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकरांचे गुरुजी. ओ विनायकम गुरुर्नवमी साखरे नाम विश्रुतम, येशांचरण सानिध्यात जीवा मुक्ता भवंती. हे विनायक महाराजांनी ज्ञानोबरायाबद्दल असं लिहिलंय. ज्ञानोबरायासारखा अवतार ज्ञानोबरायाच्या अगोदर झाला नाही. एका वाक्य काय लिहिलंय, एका बड्या संतांनी हे वाक्य म्हटलेलं आहे. ज्ञानोबरायासारखा अवतार ज्ञानोबरायाच्या अगोदर झाला नाही आणि ज्ञानोबरायासारखा अवतार ज्ञानोबरायाच्या नंतर होणार नाही. असं वाक्य वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये अशी शंका निर्माण होते, अशी शंका निर्माण होते ज्ञानोबरायासारखा अवतार ज्ञानोबरायाच्या अगोदर झाला नाही म्हणणं शक्य आहे, पण ज्ञानोबरायानंतर कसं शक्य का, ते ज्ञानोबरायानंतर हा अवतार असा होणार नाही असं कसं म्हणणं शक्य आहे. काय दादांना काय भविष्यातलं कळत होतं, त्याचं चिंतन करत असताना परमपूज्य साखरे महाराजांनी असं म्हटलंय. व त्यांनी असं म्हटलंय, जर आपण परिश्रम केलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पदोपदी ऐका, वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का आहे, वारकरी संप्रदायामध्ये 20 कोटीतले संत अवतीर्ण झाले. संत दोन प्रकारचे असतात, एकाला 20 कोटीतला संत म्हणत जावं आणि एकाला जीव कोटीतला संत म्हणत जावं. स्वतः परमात्मा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. स्वतः परमात्मा शुद्ध ब्रह्म, त्या शुद्ध ब्रह्माला करुणा नावाच्या उपाधीनं व्यापल्यामुळं त्याला जो आकार निर्माण होतो त्याला संत म्हणतात. निर्गुण निराकार परमात्म्याला करुणा नावाच्या उपाधीनं व्यापलं की त्याला संत म्हणतात. जो ज्यावेळेस परमात्माच संत म्हणून अवतीर्ण होतो त्याला 20 कोटीतला संत म्हणत जावं. आणि जीव कोटीतला एखादा महात्मा आहे व अज्ञान अवस्थेमध्ये त्याचा जन्म आहे आणि जन्म झाल्यानंतर त्यानं हे केले, मात्र काय केले, जे तो विषयाची दाट झाडी
माझी काम क्रोधाची साकडी चुकावुनी आला पहाडी सदवासनेच्या मग साधू संगे सुभटा उजो सत्कर्माची वाटा आणि अप्रवृत्तीचा आव्हाटा डावलोनी ऐसा जन्मशताचा वाहतपणा. पुढे असं लिहिलंय, तैशीच गुरुकृपा उखा उजळाले आणि ज्ञानाचे ओतपली पडली. ओ म्हणून तयाची आदिठी उघडली साम्याची आदिठी. म्हणून काय हे समस्त श्री वासुदेव ऐशिया प्रतिती रसाचा बोतला भाव भक्ता माझी राव ज्ञानिया त्वची ऐशिया प्रतितीचा वाखारा पवाड होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. असं ज्याच्या जीवनामध्ये घडलंय, जन्म अज्ञान अवस्थेमध्ये आहे पण त्याला संतांची संगती झाली आणि संत संगती झाल्यानंतर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. त्याच्या स्वतःचा स्वरूपाचा संकोचितपणा निघून गेला आणि ईश्वरातलं परोक्ष निघून गेलं. ईश्वर दृढ परोक्ष झाला. विठ्ठल विठ्ठल ऐका, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय आहे? वारकरी संप्रदायामध्ये स्वतः परमात्मा अवतीर्ण झाले. ज्ञानोबरायच्या रूपानं स्वतः परमात्मा अवतीर्ण झाले. जगद्गुरु तुकोबरायच्या रूपानं स्वतः परमात्मा अवतीर्ण झाले. आणि भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. एक नाही, मग दादांनी लिहिले ज्ञानोबराय सारखा अवतार ज्ञानोबरायच्या अगोदर झाला नाही आणि ज्ञानोबराय सारखा अवतार ज्ञानोबरायनंतर होणार नाही. याच्यामध्ये काय रहस्य आहे? त्याचं एकच रहस्य आहे. ज्ञानोबरायनंतर जवळपास 350 वर्षानंतर पैठण क्षेत्रामध्ये एक अवतार होतो, भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. पण त्यांनी सुद्धा असं लिहिलंय की नाही, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ठीक नाही, ज्ञानोबरायांचं वर्णन म्हणजे एक महाविष्णूचा अवतार. ऐका त्यांना ठेवा, एक महाविष्णूचा अवतार दुसऱ्या महाविष्णूच्या अवताराचं वर्णन करतो. म्हणजे नाथबाबा सुद्धा महाविष्णूचे अवतार, पण त्यांना सुद्धा असं वाटलं ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. आणि त्यांच्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायाचा जो सगळ्यात कळसाचा तुका झाला से कळस भजन करा सावकाश. आणि जगद्गुरु तुकोबाराय हे सुद्धा महाविष्णूचे अवतार आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायना सुद्धा असं वाटलं की जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बळ रेडा बोले, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, हे जे वर्णन आहे ते जगद्गुरु तुकोबराय करतात. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय महाविष्णूचे अवतार आहेत. यद्यपि जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, चहुवेदाचे केले शे निरूपमण, अर्थ ही गहन करोनिया. किंवा जगद्गुरु तुकोबराय स्वतः म्हणतात वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलू वेद नीती, करू संती केले ते, 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 करू संती केले ते. वाचा बोलू वेदनीती करू संते केले ते. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय महाविष्णूचे अवतार, पण त्यांनाही असं वाटलं ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. आता तुम्ही विचार करा, वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा अवतार म्हणजे कलस्थानी. तुका झाला शे कळस भजन करा सावकाश. आता वारकरी संप्रदायाची संत कृपेची इमारत पूर्ण झाली. संत कृपा झाली, इमारत फळाली. मग संत कृपेची इमारत पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सरते शेवटी जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा ज्ञानोबरायांचंच वर्णन केलं. यद्यपि जगद्गुरु तुकोबराय महाविष्णूचेच अवतार. जगद्गुरु तुकोबराय आणि ज्ञानोबरायामध्ये रत्तीभर फरक नाही.
दोघं जर एकमेकासमोर राहिले तर आम्हा तया परस्परे बाहेर नामाची अंतरे अंतवट वस्तू विचारे मी तेची जगद्गुरु तुकोबाराय म्हणजेच नाम ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबाराय म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय. तरीही तुकोबारायांना असं वाटलं की ज्ञानोबारायांचं वर्णन करावं. याचा अर्थ दादांनी जे लिहिलंय की ज्ञानोबारायसारखा अवतार ज्ञानोबारायच्या अगोदर झाला नाही आणि यानंतर होणार नाही, या वाक्यामध्ये तथ्य आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबारायांचे शब्द वापरले, ज्ञानराज. आता राज राजा कोणाला म्हणतात? आमच्या ओमनवर महाराजांनी राजा या शब्दाची व्याख्या सांगितली ती ज्या गोष्टीचं ज्याच्याकडं विपुल प्रमाणात ऐश्वर्य असतं त्याला त्याचा राजा म्हणतात. ज्या गोष्टीचं ज्या माणसाकडं विपुल असं ऐश्वर्य असतं त्याला त्याचा राजा म्हणतात. म्हणजे मृदंगाचे राजे शंकर बापू आपेगावकर हे मृदंगाचे महामेरू म्हणायला हरकत नाही. वैराग्याचे राजे म्हणलं तर जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानियांचे राजे म्हणलं तर ज्ञानोबाराय, शांतीचा राजा म्हटलं तर नाथ बाबा आणि नामाचा राजा म्हणलं तर नामदेव महाराज आणि योगाचा राजा म्हणलं तर चांगदेव महाराज. विठ्ठल विठ्ठल अलीकडच्या भाषेत राजा कोणाला म्हणायचं? राजा म्हणजे त्याच्यातला जो तज्ञ असतो त्याला शुद्ध मराठीमध्ये मास्टर म्हणायचं, नाही तर मास्टर ब्लास्टर म्हणतात. एकेकाळी मास्टर ब्लास्टर होता, दिसायला एकदम कमी उंची होती पण सहजच असा चेंडू टोलवला की षटकार जायचा. त्याचं नाव मास्टर ब्लास्टर. त्याला सचिन तेंडुलकर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल काळाच्या ओघामध्ये असं घडत असतं. असं वाटत होतं की त्याचं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही, पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवली एक आलाय बाबा. त्याचं नाव काय? विराट. कोण कोणाचा रेकॉर्ड मोडील काही सांगता येत नाही. ध्यानात ठेवा की नाही, काही निर्माण जगतामध्ये 100 बडकर 1 असतं. ध्यानात ठेवा. असं वाटत होतं सुरुवातीला. मला असं वाटत होतं आम्ही ज्यावेळेस क्रिकेट पाहायचो त्यावेळेस लिटल मास्टर ज्याला गावस्कर म्हणायचे त्यानं 33 शतकं केले होते, पण ते 33 शतकं कोणाड्यात जाऊन पडले ते काही समजलं नाही. आता ते विराटचा बी रेकॉर्ड शुभमन गिल तोडील का काय करून ठेव. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे आहेत. ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी. वद्य जो का पूज्य स्थळे, वद्य जो का पूज्य स्थळे, वद्य जो का पूज्य स्थळे, वद्य जो का पूज्य स्थळे. चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी. साधकाची माय बाप दर्शन हरी बाप सर्वाभूते सुखरूप नारोबा. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी.
चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली हरली चांगयाची चांगयाची भ्रांती भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा ज्ञानोबा माझा. माझा. म्हणून ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. ज्ञानराज ज्ञानोबराय हे ज्ञानी यांचे राजे आहेत. ज्ञानराज पुन्हा माझे आहेत आणि योग्यांची माऊली आहेत. योग्यांची माऊली म्हणजे काय? ओ 1400 वर्षाचे तपी तिरवासी येऊनी चंगदेव लगती चरणासे. म्हणून तर आहे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. काय केलं त्यांनी? जेने निगमवले प्रगट केले जेने निगमवले प्रगट हाय ज्ञानराज माझी योगाची माऊली 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 योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली निगमवल्ली प्रगट केले प्रगट केले निगमवल्ली प्रगट केले प्रगट केले गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. त्या ज्ञानोबाऱ्यांनी काय केलं? निगम म्हणजे वेद. हो, जेने निगमवल्ली प्रकट केली. आगम म्हणजे शास्त्र आहे की नाही? आगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद. वेदातून निघालेली जी वेल आहे. कारण संपूर्ण वेदांचा अवाका 1.25 लक्ष महाभारतामध्ये आला. ओ मनोनी जे नाही महाभारती ते नोहेची लोके ते. म्हणून तर संपूर्ण वेदांचा अवांक 1.25 लक्ष महाभारतामध्ये आला. 1.25 लक्ष महाभारताचा अवांक 700 श्लोकामध्ये आला. हो, आणि त्या 700 श्लोकांचा तो एकलाची नवमी. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात मनोनी नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावा बया बिहाला मग मी वाया गर्व का करू. त्या 9व्या अध्यायाचं वर्णन केले. राम रावण झुंजिनले कैसे राम रावण मिनली समरे जैसे. म्हणून राम रावणाचं युद्ध कसं झालं? भारत पाकिस्तानच्या कारगिल सारखं का? नाही. राम रावणाचं युद्ध राम रावणासारखंच झालं. तसं 9व्या अध्यायाचं वर्णन हे 9व्या अध्यायासारखंच आहे. नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमियाची सारखे म्हणे. विठ्ठल 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 म्हणून ज्ञानोबारायांनी काय केलं? जेणे निगमवल्ली प्रगट केली. आणि ही निगम म्हणजे वेदातून निघालेली वेल प्रगट केली जी लोपली होती. लोपले ज्ञान जगी. ज्ञान निर्माण होत नाही, ध्यानात ठेवा. आणि ज्ञान नष्ट होत नसतं की नाही? ज्ञान निर्माण होत नाही, ज्ञान लोपल्या जातं आणि ज्ञान प्रगट केल्या जातं. ज्ञानोबारायांनी ते लोपलेलं ज्ञान संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी तिरे संस्कृताची गहणी. फार सुंदर ओवी आहे. तिरे संस्कृताची गहणी तोडोनिया मराठी शब्द सोपाणे रचिली धर्म निधाने श्रीमन निवृत्ती देवे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेदातून निघालेली वेल प्रगट केली म्हणजे ती कोणती वेल आहे? त्या अभंगाच्या अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानोबराने ब्रह्मानंदाच्या लहरी प्रगट केल्या. ओ गीता रूपी कोणी हा ग्रंथ म्हणजे ब्रह्मानंदाचा सागर आहे. ओ गीता ग्रंथ ब्रह्मानंदाचा सागर आहे. आणि सागर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पवनाचे निमेळे जळचे जळावरी लोळे अनेक मनती वेगळे कल्लोळ हे की नाही वाऱ्याच्या संबंधानं पाण्यावर व्हायब्रेशन तयार होतात. व्हायब्रेशन म्हणजे लाटा तयार होतात. हो का तरंगू लहानू परिसिंधूशी नाही भिन्नो. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या संबंधानं पाण्यावर लाटा तयार होतात त्याला वॉटर वेव्ज म्हणतात. पाण्याच्या लाटा तयार होतात. त्याप्रमाणे गीतारूपी ग्रंथ एक ब्रह्मानंदाचा सागर आहे. आणि ब्रह्मानंदाच्या सागरावर ज्ञानोबरायांच्या मतीतून त्याच्यावर त्या ब्रह्मानंदाच्या सागरातून ब्रह्मानंदाच्या लाटा निर्माण केल्या. विठ्ठल विठ्ठल मोठी माणसं शेवटी मोठीच असतात. ध्यानात ठेवा. मी फार मोठ्यांच्या मुखात ऐकलेले ध्यानात ठेवा. काय की नाही अलौकिक मार्गाधारे वर्तावे जग हे मोहरे लावावे आणि अलौकिक न व्हावे लोकांप्रती. आपल्याकडं अलौकिकता असावी. आमचे गुरुजी सांगायचे आपल्याकडं अलौकिकता असावी पण आपली अलौकिकता कोणाला दाखवू नये. हेच त्या अलौकिकतेचं फल असतं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांच्या बाबतीत असं मी फार मोठ्या बड्या संतांच्या मुखात नाही ऐकले. ज्ञानोबराय ज्यावेळेस पृथ्वी तलावर चालायचे त्यावेळेस त्यांच्या पायाचे धुलीचे रजकण उडायचे. ज्ञानोबराय चालत असताना त्यांच्या धुलीचे रजकण उडायचे. त्यांच्या धुलीचा एक रजकण म्हणजे अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे. सिद्धानं सांगितलं ऐका आणि सिद्धानं ऐकला किंबहुना श्रीनिवृत्ती. काय लिहिले ज्ञानोबरायांनी ऐका. अरे एक जन्म मला तर असं वाटतं एक अनसूट जन्म ज्ञानोबराय तुकोबरायच्या वाङ्मया करताच अर्पण कराव रे बाप्पा. विठ्ठल विठ्ठल रंगनाथ महाराजांनी एक जन्म दादा महाराजांच्या चरण कमलाला अर्पण केला. एक जन्म अनसूट परमार्थ करावा. आषाढी वारीमध्ये दादा महाराजांचं कीर्तन ऐकलंय का. रंगनाथ महाराजांनी एक कीर्तन वाळवंटामध्ये ऐकलं की नाही प्रपंच परमार्थ की नाही. त्याच्यामध्ये असं त्या तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का किंवा दोहे पेवावरे ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. दादा सांगत होते अरे एक जन्म अनसूट परमार्थ करावा दुसरं काहीच करू नये. हेच वाक्य गुरुजींनी ऐकलं आणि संपूर्ण जन्म अनसूट परमार्थ केला. अनसूट म्हणजे काय माहितीये का. अनसूट म्हणजे दुसरं काही केलंच नाही. जे पाणी पूजे करता आणलं ते पूजेलाच वापरायचं. जे कळशीभर पाणी आणलं त्यानं पूजाच करायची. त्यानं गुळणा करायचा नाही. त्यानं पाय धुवायचे नाहीत. त्या पाण्यानं पाय धुतले त्या पाण्यानं गुळणा केला चूळ भरली की समजायचं ते पाणी पनसूट झालं. म्हणून कसा परमार्थ करावा अनसूट करावा गुरुजी सारखा. विठ्ठल विठ्ठल दादा महाराज म्हणायचे ज्ञानोबराय पृथ्वी तलावर चालत असताना त्यांच्या पायाच्या धुलीचा एक रजक्कण म्हणजे अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे. ज्ञानोबरायांच्या पायाच्या धुलीचा दुसरा रजकण म्हणजे
प्रगटे तव तव लपे, लपे तव तव न दिसे, प्रगट ना लपाला से नको मता जो. जी चांगदेव 65 आहे, एका योगी राजाचा भ्रमनिवृत्त करण्याकरता बहु जव जव होये, तव तव तो काहीच न होये, आणि काहीच न होणी आहे अवघाची जो. म्हणजे ज्ञानोबारायांच्या पायाच्या दुसरा धुलीचा रजकण म्हणजे चांगदेव 65 ग्रंथ आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांच्या पायाच्या धुलीचा तिसरा रजकण म्हणजे परमार्थ करत असताना ज्ञानोबारायला जी प्रातिभानुभूती आली होती, ज्या प्रातिभानुभूती आल्यानंतर त्याला शब्दांकन जे केलं, जी ज्ञानोबारायची गाथा आहे, ते ज्ञानोबारायांची गाथा म्हणजे ज्ञानोबारायच्या पायाच्या धुलीचा तिसरा रजकण आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, ज्ञानोबारायांच्या धुलीचा पायाच्या धुलीचा चौथा रजकण म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ नावाचा ग्रंथ ज्ञानोबारायांच्या पायाच्या धुलीचा चौथा रचकन आहे आणि सगळ्या जगाचा उद्धार करणारी साधकर करता लिहिलेली हो संसार जिनते शस्त्र आत्मा उतरविते मंत्र अक्षरी. ही ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांच्या पायाच्या धुलीचा 5वा रजकन आहे. विचार करा, ज्ञानोबारायांच्या पायाच्या धुलीचे 5 रजकन जर त्यांच्या ग्रंथाच्या ठिकाणी असतील तर ज्ञानोबारायांचं व्यक्तित्व किती उंच असेल त्याचा विचार करा. त्यांचं जीवन किती शक्ती संपन्न असेल, किती ज्ञान संपन्न असेल याचा तुम्ही विचार तर करा बाप्पा. विठ्ठल विठ्ठल गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आपण किती बोलणार आहेत, कारण आपल्या गावामध्ये वेळ असा ऍक्सेलरेट होतोय, असा पटपट जात आहे. 2020 मॅच सारखं होतं तुमच्या इथं. तुमचं स्टेजच असं बनलंय की कधी आता वेळ संपलाय मलाच कळलं नाही. म्हणून सगळ्यांनी एकदा आता प्रेमानं भजन करा. मला एक सगळ्यांना शुद्ध मराठीमध्ये रिक्वेस्ट करायची आणि इंग्रजीमध्ये विनंती करायची. काय विनंती करायची? ज्यांना ज्यांना देवानं 2 हात दिले असतील तर, नसेल तर माझी काही तक्रार नाही, काही अपील नाही, काही ऑब्जेक्शन नाही, काय नाही. ज्यांना ज्यांना देवानं 2 हात दिलेत, ज्यांच्या मुखामध्ये भगवंत वाणी दिली, त्यांनी आमच्या या विठोबा रुक्माईच्या भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हायचंय. विठोबा रुक्माई टाळी टाळी, विठोबा रुक्माई टाळी टाळी, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय कुंडली श्री गुरु ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय, सखाराम महाराज की जय. तुम्ही म्हणता तसं मलाही तेच पाहिजे होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही मधून मधून म्हणत असताना महाराज काय मोबाईल पाहायला लागलीत का काय? मोबाईल नाही पाहायला लागलो. मला टाइम किती आता, काउंट डाऊन किती राहिले आता. कितनी गेंदे कितनी रन, 6 गेंदे 36 रन, 5 गेंदे 30 रन, 4 गेंदे 24 रन.
3 गेंदे 18 रन अशी काउंट डाऊन व्हायले आणि त्याच्या डॉट बॉल गेल्यावर मरा आणि नो बॉल गेल्यावर फ्री हिट मारा. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. म्हणून गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आणि मग हे ब्रह्मानंदाची लहर प्रगट करून ज्ञानोबारायांनी जगाला काय दाखवलं? 3ऱ्या चरणात आज अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळलेला. त्यांचा काही दोष नाही, ती रेंज मिक्स व्हायला लागलेली. ते होते ना, मागील या जन्मामुक्त झालो त्यानाही मागू तर जन्म घेणे. म्हणजे केव्हा माणूस नाथबाबाच्या हरिपाठात येतो, कधी कधी ज्ञानोबाराच्या हरिपाठात जातो. कारण ते 4थं चरण आहे. 56 भाषेचा केलासे गौरव, तिकडला गौरव इकडं मिक्स व्हायला आहे. असं व्हायला, ती मिक्सिंग व्हायला, बाकी काही नाही. रेंज ती होती ना मिक्स. एकाला कॉल करतो 3रंच बोलतोय आपल्याला, तसं व्हायले. ते विठ्ठल असं दे, हरकत नाही की नाही. असं होतं, अपसेट माइंड होतं ना माणसाचं, काही नाही. मी तितकंच विसर भोळ्या सांगायचं म्हणजे, ठीक आहे नाही. आता खरं सांगायचं म्हणजे मला एवढा आनंद झाला. भाऊसाहेब जोशी यांनी आपल्या चातुर्मासामध्ये होतो, याचा अर्थ मी चातुर्मास केला आहे हे तुम्हाला सांगायलो नाही. चातुर्मासामध्ये खूपच आनंद मिळतो महाराज, आहे की नाही. चातुर्मासामध्ये दररोज, आहे की नाही, महात्म्याचं ऐकायला मिळतं, सगळं प्रदक्षिणा घडते, भगवान परमात्म्याचं दर्शन घडतं. आणि त्यामध्ये एक महाराजांनी मला कीर्तन दिलं होतं, आणि तिथं ठरलं की एक कीर्तन तुम्ही गावाकडे करायचं. आणि त्याचा परिपाक, ते बीज रोवलेलं आज मात्र उगवलं. आणि आज काय झाला परिणाम माहिती का? त्या गाड्यांना एवढी गर्दी, बाप्पा बाप्पा, पाय ठेवायला जागा नाही. मी अहमदनगर पासून इथपर्यंत एका पायावर उभा आहे. खोटं वाटत असलं तर आमची पत्नी आली, त्यांना विचारा. असं वाटत होतं की आपण कीर्तनच आज करू शकत नाही. पण इथं आल्यानंतर एवढी काही एनर्जी मला मिळाली की सोलायची बोय नाही, म्हणजे बोलायची सोय नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण हे वातावरणच असं आहे. ग्रेट एक्साइटमेंट आहे अशी, उत्सुकता किती बघा ना. ते कीर्तन करायला घालण्याचा हार, याला एक म्हणजे एक हे लागतो, छंद असतो. ध्यानात ठेवा, ते परमार्थातलं वैभव तुम्ही जपलं आहे, आणि ते जपलेलं वैभव असंच तुम्ही कायम ठेवा. याला कोणाची नजर लागू देऊ नका. असा सुंदर परमार्थ करत असताना लोकांची नजर लागत असते, ती नजर लागू देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. मला अगदी माझ्या निकटच्या सन्मित्रानं, अगदी निकटच्या हितचिंतकानं असं सजेशन दिलं होतं की तुम्ही अर्ध कीर्तन उभं राहून करा आणि अर्ध कीर्तन खुर्चीवर बसून करा. मी म्हणलं माझ्या बापानं असं कधी करणं होणं शक्य नाही. मी अजिबात कधी बसून कीर्तन केलंच नाही. मी आणखीन तगडा आहे ना. माझ्या डाव्या पायाचं यद्यपि ऑपरेशन झालंय, त्याची कथा तर वेगळीच आहे. मला मोटरसायकल चालविण्याचा असा नाद की मी 22 मिनिटात परभणीला जात असतो. म्हणजे एकदा ऍक्सिलेटर झालं की 85-80 वरच जातंय ते. आणि मोटरसायकल चालविताना रात्री 1 वाजता समोरून आलं डुक्कर, आणि जे धडक झाली 15 फुटावर मी जाऊन पडलो. माझ्या दोन्ही पायाचं ऑपरेशन झालंय, पण तरी मी उड्या मारायला लागलो. हे तुमचं जर स्टेज नसताना मी लय उड्या मारल्या असत्या. काय रांगाव, माझं डिमेरिट झालं मला, हे म्हणजे धोकादायक ठरलं. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ मी आत्मचिंतन सांगतोय असं काही नाही. माझं जीवन म्हणजे अगदी साधं. मी महिन्याच्या पगारावर तरणारा, म्हणजे मास्तर, महिन्याच्या पगारावर तरणारा. किशोरजी व्यासनी याची व्याख्या सांगितली, महिन्याच्या पगारावर तरणारा माणूस. पण योगायोगानं रंगनाथ महाराज परभणीकरांच्या संप्रदायामध्ये मला ज्ञान संपादन करायला मिळालं. शाळा शिकत असताना, शाळात शिकवत असताना, गणित इंग्रजी शिकवत असताना मला बडे बडे संत भेटले. विठ्ठल महाराजासारखे संत भेटले, आमच्या मुरलीधरजी महाराज सारडासारखे भेटले. आणि आज तर आम्ही रात्रंदिवस चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि चैतन्य महाराज देगलूरकरांच्या संगतीमध्ये. आणखीन काय पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अध्यात्म विद्येचे दाविलेशे रूप. हा अभंग हा कसा विश्वतोमुख आहे, ध्यानात ठेवा. ज्याप्रमाणे एखादं सूत्र असतं, फॉर्म्युला, तो फॉर्म्युला आपण जर आपल्या माइंडमध्ये घेतला तर हजारो गणित आपण सोडू शकतो. जसं त्या
फार्मास्युटिकलमध्ये काही फॉर्म्युला ज्यानं डिस्कव्हर केला, समजा एखाद्यानं शोधून काढला, त्याचा फॉर्म्युला लाखो कोट्यावधी रुपयाला विकत असतो. तशा प्रकारे ज्ञानोबरायांच्या बद्दलचा हा अभंग आहे तो विश्वतोमुख अभंग आहे. अल्पाक्षरम विश्वतोमुखम असंदिग्धम. हे अभंगावर आपण किती बोलू शकतो, पण आपल्याला मर्यादित वेळेमध्ये संपवायचे म्हणून अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप. अध्यात्म विद्या कशाला म्हणायचं, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, जे जया दिसे ज्ञानास्तव. जी परमात्मा वस्तू ज्या ज्ञानाच्या साह्यानं आपल्याला आत्मत्वानं कळते, आपण तिच्याशी अभिन्न होतो, त्याला अध्यात्म ज्ञान म्हणतात. जगतामध्ये दोन प्रकारचे विचार आहेत ऐका, एकाला अध्यात्म विचार म्हणत जावं आणि एकाला तत्व विचार म्हणत जावा. गवताच्या काडीपासून ब्रह्मस्वरूपापर्यंत जेवढा विचार केलाय 12 शास्त्रकारांनी, त्याच्यात 6 आस्तिक शास्त्रकार, 6 नास्तिक शास्त्रकार, त्याला तत्व विचार म्हणतात. आणि ह्या बॉडीमध्ये असं म्हणतात, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, किंवा यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. जेवढं पिंडामध्ये आहे तेवढं ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणून या शरीरामध्ये स्थूल शरीर हे सॉकेट आहे वरचं, हे मी, हे दिसायलो ना, हे मी नाही, तर मी याच्या पलीकडचं आहे असं म्हणतात. आमच्या गुरुजीकडनं ऐकलं. एकदा म्हणा रंगनाथ महाराज परभणीकरांचा एक फोटोग्राफर फोटो काढत होता. गुरुजी फोटोच काढू देत नव्हते, त्यांना त्या फोटोचं आकर्षण नव्हतं. देह तादात्म्य सगळं गेलेला होतं. देहाचा विसर केला आनंदे संचार, असवायचा कोठे आठवची नाही, अशा अवस्थेमध्ये गुरुजी राहायचे. गुरुजीला कोणीतरी फोटोग्राफर आला आणि गुरुजींचा फोटो काढत होता. तो म्हणला, अरे गुरुजी म्हणले, अरे माझा फोटो काढू नको, माझा फोटो काढू नको. पण त्यानं प्रयत्न केला आणि गुरुजी म्हणले माझा फोटो निघूच शकत नाही. गुरुजीचा किती वेळेस फ्लॅश मारला तर गुरुजीचा म्हणून फोटोच निघाला नाही. गुरुजी म्हणले का निघत नाही, त्याचं कारण आहे, विचार मला. अरे ज्याचा तू फोटो काढतो ते मड, हे मी नाही, आणि ज्याचा फोटो, जे मी आहे त्याचा फोटोच निघत नाही. क्या बात है, ये तो बहुत बड़ी बात है. हे तर परमार्थातलं शेवटचं टोक आहे. ज्याचा फोटो निघतो ते मी नाही, आणि ज्याचा जे खरा आहे त्याचा फोटोच निघत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता लोक काही युट्यूबला टाकतात, आत्मा की तस्वीर निकल गई, आत्मा की. अरे आत्मा की तस्वीर निकल नहीं सकती, वो तो निर्गुण निराकार है. या मड्याची तस्वीर निकल, पण आत्मा की तस्वीर नहीं निकल सकती. रंगनाथ गुरुजी म्हणजे शुद्ध आत्मा, त्यांची तस्वीर निघल कशी. ते दिसतो साचा, तो साचा तो वरचा काल्पनिक आहे, अध्यस्त साचा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या शरीरामध्ये स्थूल शरीर आहे, ध्यानात ठेव. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, आणि या कारण शरीराच्या पंचकोशाच्या अतीत, देहत्रयाच्या अतीत, अवस्थत्रयाच्या अतीत एक कुटस्थ चैतन्य आहे. म्हणजे स्थूल शरीरापासून चिदाभासाच्या पुढे आत्मचैतन्यापर्यंत जो विचार केला जातो त्याला अध्यात्म विचार म्हणतात. आणि हा अध्यात्म विचार पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी आणला. अध्यात्म विद्येचे दाविलेशे रूप, चैतन्याचा दीप उजळीला. आणि हे करत असताना काय केला, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारली. ज्ञानोबरायांनी अनेक भाषांचा अंगीकार केला, त्यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा आहे. आपलं मोठं भाग्य ध्यानात ठेवा. मला तर कधी कधी एकांतामध्ये असं वाटतं, ज्ञानोबराय तुम्ही जर ज्ञानेश्वरी मराठीमध्ये नेली नसती तर आम्ही सांडे रांडे झालो असतो, आमचा उद्धार झाला नसता. ज्ञानोबरायांनी जर मनात आणलं असतं तर इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली असती ना रे बाप्पा. हो, जगद्गुरु तुकोबारायच्या मनात आलं असतं तर जगातल्या सगळ्या भाषेमध्ये गाथा लिहिला असता. पण जगद्गुरु तुकोबारायचे उपकार मराठीमध्ये लिखाण केलं. आमच्या ज्ञानोबरायचे उपकार आपल्या बोलीभाषेमध्ये लिहिली, आणि लिहिताना असं लिहिलंय, माझा मराठाची बोल कौतुके. काय ज्ञानोबरायांचं हृदय त्यावेळेस म्हणत असे, माझा मराठाची बोल कौतुके. परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षर रसिके मेळवीन. जिये कोवळीके चेनी पाडे, दिसती नादीचे रंग थोकडे. वेधे पळीबळाचे बिक मोडे जयाचिनी. तुम्ही ऐका ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणाची होती जिभा. लागे इंद्रिया कळंबा एकमेका, सहज शब्द तरी श्रवणाचा. परिरसणा म्हणे हा रसू आमुचा. त्यांचा उपकार आहे की बाबा आपल्यावर ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहिले,
आणि जर नाही पाहिली तर न करी त्याचे गांढे पण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. तुम्ही माझेच आहेत म्हणून तुम्हाला सांगायलो, माझी पोल तुम्हाला सांगतो. मला ज्ञानेश्वरी आणि गाथा जर माझ्या जीवनातून वजा केला तर माझा जीवच राहणार नाही. माझा जीव जर असेल तर गाथा ज्ञानेश्वरी मध्ये माझा जीव आहे, बस. याच्याशिवाय काहीच नाही जीवनामध्ये, करायचंच काही नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. 56 भाषेचा केलासे गौरव. मग एकच काम करा, श्रवणाचे मिशे बैसावे येऊणी, साम्राज्य भवनी सुखी नांदेन. सरते शेवटी शेवटच्या चरणात सांगितलं, मन ग्रंथ ज्ञान चोर नाम मन ग्रंथ ज्ञान दे नाम मन ग्रंथ ज्ञान देवी नाम मन ग्रंथ ज्ञान दे नाम मन ग्रंथ ज्ञान चोर नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी नाम मन ग्रंथ ज्ञान देवी नाम मन ग्रंथ ज्ञान देवी एकतरे वावे अनुभवावे एकतरे वावे अनुभवावे गीतालंकार नाम तारे जोई गीतालंकार नाम तारे जोई एकतरी वावे अनुभवावे एकतरी वावे अनुभवावे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी रामानंद लारी प्रगट केले प्रगट केले ब्रह्मानंद रे प्रगट केले प्रगट केले ब्रह्मानंद रे प्रगट केले ब्रह्मानंद रे प्रगट केले गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे, एकतरी ववे अनुभवावे. नामदेव महाराज म्हणतात हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आहे, स्वानुभवाचा ग्रंथ आहे. कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखाशी जया चढावा जयाची असणे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा ज्ञानोबरायांनी ठेवली नाही. गाथा लिहित असताना तुकोबरायांनी कोणती अपेक्षा ठेवली? निरपेक्ष बुद्धीने जगाच्या कल्याणाकरता हे सगळं वाङ्मय निर्माण केलं. आपलं एकच काम आहे. त्यांनी काय केलं? माझी या सत्यवादाचे तप वाचा केले. काय ओवी आहे सुंदर, अरे बाप रे बाप. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तिया पुण्याची महाद्वीप पातली प्रभू पुण्य पोषली असाधारणे. म्हणून तर आहे या वाङ्मयावर जीव ओळून टाकावा, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. म्हणजे वाचन करत असताना वाचणाऱ्यांनी भावार्थापर्यंत जावं आणि भावार्थ करणाऱ्यांनी त्याच्या एकदम त्याच्या उत्पत्तीपर्यंत त्याच्या अनुभवापर्यंत जावं. आम्ही ज्यांच्याकडं एक सारडा महाराजाकडं आम्ही श्रवण केलं होतं, त्यांनी असं सांगितलं की कृष्ण महाराज लोहिया, आपल्या जुन्या लोकांना माहित असं, कृष्ण महाराज लोहिया हे वारकरी संप्रदायातलं फार मोठं नाव आहे, ज्यांची भजदी मालिका आहे. कृष्ण महाराज बंकट स्वामीच्या मठामध्ये ते राहायचे. सारडा महाराजांनी 15 वर्षे त्यांच्याकडे अध्ययन केलं. आमच्या गुरुजीने त्यांना एक प्रश्न विचारला की कोणती ओवी अनुभवायची? तुम्हाला ती ओवी सांगतो. कोणती ओवी? ती ओवी अशी, ऐशिया प्रतिती बोध सागरी. काय सुंदर ओवी ती ध्यानात, इतकी हळुवार आहे ना, पण ती हळुवारपणानंच म्हणायची. ऐशे हळुवारपण येईल तरीच हे उपयोगा जाईल,
नाही तरी गोटी होईल मुक्या बहिऱ्याची. इतकं हळूपान हे बोल मनाच्या कानी ऐकावे, बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटो घ्यावे चित्ताच्या. हे कसं काय बोला दी झोंबी जे प्रमेयाची. ज्ञानेश्वरी वाचताना कशी वाचायची तुम्हाला सांगतो. का कमळावरी भ्रमर पाय ठेवी ते हळुवार, कुचंबेल केशर या शंका. इतकी हळुवारपणा, ज्याप्रमाणे तो भ्रमर त्या कमलाला किंवा कमलिनीला न कळता अलगद त्याच्यावर पाय ठेवतो, त्याचे पुंकेशर स्त्रीकेशर ती चिरघळू नयेत इतका अलगद पाय ठेवतो, तशा प्रकारे गाथा ज्ञानेश्वरी हळुवारपणानं ऐकायची. ऐशी हळुवारपणा येईल. मग ती कोणती ओवी आहे. ऐशिया प्रतिती बोध सागरी, तू आपण या ते कल्लोळू एक करी, मग पाहसी जव चराचरी तव तूची आहासी. आदो ब्रह्मास्मी तव तूची आहासी. जिकडं तिकडं सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वम खलविदम ब्रह्म. परमार्थ करत असताना हे 5 भाव तयार करा. पहिला भाव आहे भगवान मेरे है. राम सुखदास जी महाराज म्हणायचे भगवान मेरे है, मैं भगवान का हूं. तीसरा भाव सभी में भगवान है, भगवान में सब है, सब भगवान ही भगवान है. वासुदेव सर्वम, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली.